नमस्कार. तुम्ही सगळे ठीक, कुशल, मंगल असाल अशी अपेक्षा करतो. अं, माझा आत्ता काश्मीर दौरा जो झाला, ज्याच्यात मी काही कारणास्तव गेलो होतो. ते कुठलं कारण होतं? मी कशासाठी गेलो? काश्मीरलाच का गेलो? आत्ताच का गेलो? असे खूप सगळे प्रश्न असतील. आणि अ, त्याची उत्तरं देताना ती एवढी लांबलचक आहेत आणि ती एवढी इंटरेस्टिंग आहेत, की मला असं वाटलं की व्हिडिओ सीरीजमध्ये सांगावं. तर सगळ्यात पहिली गोष्ट तर मी का तो पूर्ण प्रकल्प केला आणि त्याच्यानंतर माझे अनुभव काय-काय होते. हे पूर्ण मी या सीरीजमध्ये कव्हर करेन, की माझा उद्देश काय होता, तो सफल झाला की नाही झाला, त्याच्यात काय अडचणी आल्या, त्याच्यात कसे अनुभव आले, त्या सगळ्याचा वृत्तांत, सारांश आपण या व्हिडिओ सीरीजमध्ये करणार आहोत. हा आहे आपला एपिसोड नंबर 1. ठीक आहे. तर ह्याच्यात आपण चर्चा करूया एक्झॅक्टली की काय झालं, जे मला जायला लागलं. तर तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की मी भैरवबाबांची उपासना करतो. कालभैरवांचा मी नामजप करतो. बरोबर? तर मला असं बऱ्याचदा बऱ्याच लोकांकडून बऱ्याच ठिकाणाहून ऐकायला मिळालं होतं. ऑब्व्हियसली YouTubeमध्ये किंवा इंटरनेटवर, की ज्या देवतेचं आपण नामस्मरण करतो, त्या देवतेच्या मंदिरात जाऊन तुम्हाला उपासना करायची आहे आणि उपासना करायची आहे साधारण वर्षातून एक 3-4 दिवस असे काढायचे आणि असं जायचं, की दुसरं काही काम असू नये. जेणेकरून तुम्ही गेलात, की तुम्हाला फक्त नामस्मरणाशिवाय दुसरं काम नाहीये, दुसरं काही टेन्शन नाहीये. जा, देवाच्या सान्निध्यात बसा, नामस्मरण करा, देवाच्या चरणांशी थोडासा वेळ घालवा आणि परत या. एवढाच त्याच्यामागचा उद्देश. तर तो माझा उद्देश तर होताच. त्याच्यामुळे एक सुप्त इच्छा होती मनात, की मी चला हा नामजप सुरू केलाय, तर मला भैरवबाबांचं दर्शन घेऊन येऊया कधीतरी. त्याच्यामुळे दर्शन घ्यायचं हे नक्की झालं होतं. कुठं आणि कधी हे नक्की नव्हतं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे, की नामस्मरणाचे जे नियम असतात, त्याच्यात एक नियम हाही आहे, की आपण घरात जे नामजप करतो, त्याच्यात एका नामाचं एक फळ मिळतं आणि जे आपण बाहेर नाम करतो, मंदिरात, देव भगवंताच्या, त्याच्यात एका नामाचं 100 फळ फळ मिळतं. मग माझ्यासाठी तो एक न्यूमेरिकली म्हणजे सांख्यिक पद्धतीने सुद्धा माझ्यासाठी तो एक इम्पोर्टंट ॲस्पेक्ट होता, की मी जर जाऊन नामजप केला, तर मला त्याचं 100 पट जास्त फळ मिळेल. तर तो एक लोभ पण होता. पण त्याच्यापेक्षा जास्त मोठी गोष्ट ही होती, की जर मी एक सर्टन नंबर जसं अ, अ, गोंदवलेकर महाराज वगैरे म्हणतात, ज्यांची मी प्रवचन ऐकतो कधी-कधी. ते म्हणतात, की माणसानी 3.5 कोटी नामजप आयुष्यात व्हायला हवा. तो म्हणजे म्हणजे तो सगळ्यात उत्तम झाला. काही लोकांनी 11 कोटी पण केलेला, पण 3.5 कोटी करावा. आणि असं बऱ्याच लोकांनी 3.5 कोटी हा आकडा निक्षून सांगितलेला आहे. माझ्या मनात तो आकडा होताच, की जर करतोच आहे नामजप, तर तो अशा एक टार्गेट घेऊन करावा, जेणेकरून 3.5 कोटी माझ्याकडून आयुष्यात होईल. मग मला आता ते टार्गेट पण मनात होतं. मग माझ्या मनात अशी इच्छा होती, की चला असं काहीतरी प्लॅन करूया आपण, की जेणेकरून आपला एक सर्टन नंबर अचीव्ह होईल. म्हणजे देवदर्शनही झालं, देवाच्या सान्निध्यात राहणंही झालं आणि एक सर्टन नंबर माझे अचीव्ह पण झाले जपानमध्ये, बरोबर? आणि आता असं असतं, की 3.5 कोटींमध्ये असं पण नाही होत, की 3.5 कोटी आपण जप केल्यानंतरच आपल्याला फलप्राप्ती होते. आपण 1 कोटी करतो त्याच्यानंतरच आपल्याला अनुभव यायला सुरू होतात. 1.5 कोटी नंतर अजून वाढतात, 2 कोटी नंतर वाढतात, 2.5, 3. तर मला असं होतं, की मला ते जे अनुभव लोकांना येतात, मला तसे अनुभव हवे होते. माझ्या मनात होतं, की मला तसे अनुभव मिळावेत, लवकर मिळावेत. मग मी असा विचार करत होतो, की जर माझी जपसंख्या वाढून साधारण 1 कोटी जर लवकर झाली, तर मला त्याचा फायदा चांगला मिळेल. तर मग असं करता-करता माझ्या डोक्यात विचार आला अ, 1 कोटी नामजप पूर्ण करायचा मंदिराचा. कारण 1 कोटी नामजप जर 100 ने भागला तर होतो 1,00,000. एका माळेत असतात 100. 108 मणी असतात, पण 100 काउंट होतो. त्याच्यामुळं 1000 माळांचा जप होतो. 1000 माळा 100, 1000 गुणिले 100 1,00,000. म्हणजे मंदिरात मला 1000 माळा करायच्या होत्या, एवढं तर मला माहीत होतं. काश्मीरी शैविझम किंवा काश्मीरमध्ये जी शाक्त तंत्र किंवा शिवाची किंवा म्हणजे शंकराची किंवा भैरवबाबांची जी काश्मीरमध्ये पूजा होत होती एका कालखंडात, ती अतिशय प्राचीन होती आणि ती अतिशय उच्च दर्जाची होती. जी नंतर मंदिरं पण उद्ध्वस्त झाली, सगळं खतम झालं. त्याच्यामुळे ती होत नव्हती. त्याच्यामुळे मला हे माहीत होतं, की काश्मीरामध्ये जुनी मंदिरं आहेत. मग माझा एक इंटरेस्ट एरिया होता, की काश्मीर थोडंसं कमी गर्दीचं असेल, त्याच्यामुळे तिकडे जाता येईल. दुसरी गोष्ट माझं असं होतं, की मला जुनं मंदिरच हवं होतं. जागृत देवस्थानच हवं होतं.
आणि मला गडबड, गर्दी नको होती आसपास. एकतर तिथं डिस्टर्ब होतं. तुमचं मन लागत नाही नामजप करताना आणि मला तो एक प्रीमियम हवा होता, की फक्त देव आहे आणि आपण आहोत. तर त्या दृष्टीने मला काश्मीर सगळ्यात योग्य वाटत होतं. तर त्याच्यामुळे माझ्या डोक्यात काश्मीरही पक्कं झालं होतं. म्हणजे आता काश्मीर नामजप करायला जायचंय आणि 1000 माळा करायच्या आहेत. एवढं माझ्या डोक्यात क्लिअर झालं होतं. कधी जायचं हे माझ्या डोक्यात अजूनही क्लिअर नव्हतं. माझ्या मनात होतं, की जाऊया आता लगेचच जाऊन करून टाकू असं काहीतरी चाललेलं होतं डोक्यात. तर फ्लाइटची तिकीट बघितली मी एकदा तर अगदी चीप निघाली. मी म्हटलं, "वाह! अतिशय सुंदर." मग नंतर मी काहीतरी व्हिडिओज बघत होतो. काश्मीरमध्ये आता अष्टभैरव म्हणजे 8 भैरवांची वेगवेगळी मंदिर आहेत काश्मीरमध्ये. काही लोक म्हणतात नवभैरवात म्हणून. मला माहीत नाही. बरीचशी तर मंदिरं पण अस्तित्वात नाहीत आता. सगळा भुगा करून टाकलाय. ज्या आक्रमणकर्त्यांनी. तर असं होतं की अ, मंदिरं होती तिथे, पण कुठल्या मंदिरात जायचं काय मला माहीत नव्हतं. मी नॉर्मल व्हिडिओज बघत होतो. तर त्याच्यात मला एक मंगलेश्वर भैरव नावाचं एक मंदिर आहे. ते मला सतत दिसत होतं. ते 700 वर्षापूर्वी उद्ध्वस्त झालेलं आहे. म्हणजे बांधलेलं पण नाही. 700 वर्षापूर्वी उद्ध्वस्त झालं. त्याच्याही फार पूर्वीचं आहे ते. त्याचा जीर्णोद्धार आता 2 वर्षापूर्वी झालाय. त्याचा तुम्ही आधीचा आणि नंतरचाही व्हिडिओ बघू शकता, की आधी ते किती म्हणजे असं काहीच नव्हतं तिथं. असं उकिरड्यावर पडल्यात उकिरडा असल्यात जमा होतं. तिथं आता केवढं सुंदर मंदिर उभं राहिलंय. तर ते एक मंदिर होतं. बाकीच्याही काही गोष्टी होत्या. तर ते पण माझ्या डोक्यात होतं, पण मला माहीत नव्हतं कुठं जाऊन बसायचं, काय करायचं, कधी उघडी असतील मंदिरं, आपल्याला किती वेळ लागेल, आपण ते करू शकू की नाही? कारण मी घरात 15-20 माळा करणारा माणूस. तर मला पण वेळ पण जास्त लागणार होता. शरीर साथ देईल का नाही, मन साथ देईल का नाही, त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट. हे सगळं माझ्या डोक्यात होतं. तर मी असंच बघता-बघता एक व्हिडिओ बघितला एक दिवशी सकाळी, तर तिथे ना कुठेतरी जंगलात एक झाड आहे. तो सुद्धा भैरवाचा आहे. तर त्याच्यानंतर मग मला असं वाटलं, की बाबा खूप मिस्टिकल जागा आहेत वगैरे, वगैरे. मग एक विचार आला, की आजच का ट्राय करायचं नाही? उद्याच जाऊया आपण. म्हणजे जो मनात एक विचार आपल्याला खात राहणार आहे, तो आत्ताच करून टाकूया ना. नंतर काय करायचंय? मग मी फ्लाइट बघायला सुरुवात केली. मला फ्लाइट अनबिलिव्हेबली चीप रेटमध्ये मिळाल्या. स्टे बघितला मी 5-6 दिवसांचा स्टे सुद्धा मला अतिशय चीप मिळाला. म्हटलं वाह! सगळ्या गोष्टी मला एवढ्या स्वस्तात मिळतात. तर म्हटलं आत्ताच करून टाकावं आणि ही रविवारी दुपारची वेळ आहे जेव्हा माझ्या डोक्यात ते आलेलं आणि मी दुपारी बायकोला सांगितलं. अमृता म्हणाली, की "हो चालेल." पहिल्यांदा ती हसायला लागली. ती म्हणाली, "तू वेडा का खुळा? तू उद्या पहाटे निघणार आठवड्याभरासाठी." मग मला असं वाटतं, की मला ते अवघड होतं, पण माझ्यापेक्षा जास्त तिला अवघड असेल, की अचानकच माझा पती 1 आठवड्यासाठी जायचं म्हणतोय. रविवार दुपारपर्यंत सगळं ठीक आहे. मी आठवड्याचा प्लॅन करते आणि लगेच सोमवारी पहाटे निघायचं म्हणतोय. पण तिच्या पण मनात काय होतं कुणास ठाऊक, तिने सुद्धा मला होकार दिला आणि त्या दिवशी मी संध्याकाळी तुम्हाला सांगतो 4-5 वाजता तिकीटं बुक केली. डोक्यात 2-3 वाजता विचार आला असेल. 4-5 वाजता तिकीटं बुक केली. दुसऱ्या दिवशी पहाटे 3 वाजता मी घरातून एअरपोर्टसाठी निघालो. मला असं वाटतं अ, आता या सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा जो माझा अनुभव आहे, त्याच्याकडे बघण्याचा एक सामान्य दृष्टिकोन आहे आणि अलौकिक दृष्टिकोन पण आहे. मी याच्यात अलौकिक दृष्टिकोनातून बघतो कारण मी भक्तीच्या नजरेने बघतो. तर मला असं वाटतं, की तो निर्णय जो होता तो वरकरणी जरी असा कुणीही निर्णय घेतो तसा वाटला, तरी मला असं वाटतं, की जोपर्यंत भगवंताचं बोलवणं येत नाही, तोपर्यंत आपण असे निर्णय घेत नाही आणि अशा अनुकूल गोष्टी होत नाहीत. तर आता माझ्या या पुढच्या प्रवासात ज्या गोष्टी झाल्या, त्या अनुकूल होत्या, प्रतिकूल होत्या, कशा होत्या, मला काय-काय चॅलेंजेस मिळाले, मला काय-काय अनुभव आले आणि मी कितपत माझ्या अ, अ, टार्गेटमध्ये यशस्वी झालो. या सगळ्याचा मी उलगडा एक-एक पुढच्या भागांमध्ये करेल. धन्यवाद.